कृषी क्षेत्रात देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असून भारतीय शेतकरी देखील नवतंत्रज्ञान आत्मसात करत आहे। नागपुरात आयोजित सर्वात मोठं कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित स्टॉल्स आहेत आणि शेतकऱ्यांचा या स्टॉल्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या ॲग्रोव्हिजनच्या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या बाहेरील मध्य भारतातील आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी काही सांगू इच्छितो। इफ्कोनं 2021 पासून बाजारात नॅनो युरिया आणि नॅनो DAP ही खतं शेतकऱ्यांसाठी आणलेली आहेत। उद्देश त्याचा एवढा आहे की पारंपरिक खतांचा जो वापर आहे तो कमी व्हावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचतील, पर्यावरण दूषित कमी होईल, पाणी दूषित कमी होईल आणि शेतकऱ्यांना फवारणीच्या माध्यमातून दिलेल्या खतांद्वारे अधिक उत्पादन मिळण्याचं एक पर्यायी खत म्हणून नॅनो युरिया आणि नॅनो DAPचा वापर करता येईल। मला इफ्को कंपनीद्वारे इफ्को किसान योजनेअंतर्गत मला ड्रोन आणि एक इलेक्ट्रिकल व्हेकल मिळाली। या साधनामुळे मला एक रोजगाराची नवीन संधी मिळाली। यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकदम माफक दरामध्ये फवारणी करून देतो। ड्रोनद्वारे फवारणीमुळे शेतकऱ्यांना वेळेची बचत, पाण्याची बचत सोबत 20% औषधाची बचत आणि आम्हाला इफ्को कंपनीने जुलै 2024 आम्हाला ड्रोन मिळाला। जुलै 2024 ते आता नोव्हेंबर 2024पर्यंत जवळपास मी 1100-1200 एकर आम्ही स्प्रेइंग केली। याद्वारे जवळपास मी 3.5 ते 4 लाख रुपये आम्ही नफा मिळवला। तसं पाहिलं तर दररोज आम्ही ड्रोनद्वारे 15 ते 20 एकर फवारणी करतो। त्याद्वारे मला दररोज 4 ते 5 हजार रुपये नफा मिळतो। तर ॲग्रोव्हिजनमध्ये खत औषधांसह कृषी क्षेत्राशी निगडित शेकडो स्टॉल्स लावण्यात आले आहेत। यात फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यांचाही समावेश आहे। मी सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की इथे ॲग्रोव्हिजनमध्ये खूप प्रमाणामध्ये सगळे स्टॉल लागलेले आहे आणि विविध प्रकारचे सगळे इथे प्रोडक्ट पाहायला मिळत आहेत आणि भरपूर नॉलेज आणि भरपूर व्हेरायटी बघायला मिळणार आहे सर्वांना। तरी मी माझ्यातर्फे आणि सुरुचीतर्फे आवाहन करतो की सर्वांनी इथे व्हिजिट दिली पाहिजे आणि प्रोडक्टचा एक नॉलेज गेन करायला पाहिजे।